नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल फाउंडेशनमधले आपलं सहर्ष स्वागत। बघा, आपण जो काही महाराष्ट्र स्टेट बोर्ड विज्ञान 1 याचा जो काही ग्रॅव्हिटेशन फर्स्ट चॅप्टर चालू केलेला आहे, त्यामध्ये पेज 6 वर जे काही तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल्स दिलेले आहेत, पान नंबर 6 वर ग्रॅव्हिटेशन ह्या चॅप्टरमध्ये, गुरुत्वाकर्षण ह्या चॅप्टरमध्ये तो जो एक्झाम्पल आहे ते आपण इथं बघणार आहे। काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, महेंद्र आणि विराट हे एकमेकापासून त्यांचं एकमेकातलं डिस्टन्स हे 1 मीटरचं आहे आणि महेंद्रचं म्हणजे मास M1 75 kg आहे, M2 80 kg आहे, म्हणजे विराटचं वजन 80 kg आहे, 80 किलो आहे। तर न्यूटनने सांगितल्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे या विश्वातील प्रत्येक वस्तूमध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स असणार आहे। मग तो नेमका जो फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तो नेमका किती येणार आहे, किती असणार आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे। लक्षात ठेवा, ह्या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे, बऱ्याच गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न। कारण का, ग्रॅव्हिटेशनची कॉन्सेप्ट आपण फर्स्ट पार्टमध्ये सांगत असताना बघितलेलं होतं की पृथ्वी आणि एखादी वस्तू, एखादा ऑब्जेक्ट ह्याच्यामध्ये काय असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो। जशा पद्धतीनं एखादा ऑब्जेक्ट आणि ती पृथ्वी अर्थ याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, तशाच पद्धतीनं एक ऑब्जेक्ट आणि दुसरा ऑब्जेक्ट याच्यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो। पण ह्या दोघांचं सुद्धा मास थोडं कमी आहे, मात्र या पृथ्वीचं मास मात्र जास्त आहे। त्यामुळे यांच्यामध्ये लागणारा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो मात्र जास्त असतो, मोठा असतो। ते आपल्याला प्रूफ करायचं आहे विथ एक्झाम्पल्स गणितीय दृष्ट्या प्रूफ होतं। इथं ह्या दोन वस्तूच आहेत का, म्हणजे दोन व्यक्ती आहेत, इथं कुठं मध्ये पृथ्वी आलेली आहे का, नाही आहे। त्यामुळं ह्यांच्यामध्ये नेमकं किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स येतं, फोर्स निर्माण होतो, तो बघूया। आणि नंतर जे आपल्याला पुढच्या पानावर 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्या माध्यमातून त्यांनी तिथं पृथ्वी घेण्याचा प्रयत्न केलाय, जेणेकरून तिथं पृथ्वी आल्यामुळे जो काय फोर्स आहे तो वाढतो हे त्यांना दाखवायचं आहे। ठीक आहे, आता बघा इथं M1 आहे, M2 आहे, फोर्स काढायचा आहे आपल्याला। न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार F = G × M1 M2 / d² हा फॉर्म्युला पाठच असेल। ठीक आहे, ह्या फॉर्म्युल्यामध्ये सर्व जर किमती तुम्ही घातल्या तर तुम्हाला सहजरित्या हे गणित सुटणार आहे। बघा, F = G म्हणजे काय, G ची किंमत आपल्याला माहिती आहे 6.67 × 10⁻11 × M1 मास, पहिल्याचं मास किती 75 × दुसऱ्याचं मास किती 80 kg, 80, दुसऱ्याचं मास 80 kg। त्यानंतर खाली D म्हणजे काय, अंतर किती आहे एकमेकांच्यातलं 1 आहे आणि 1 चा इथं वर्ग आहे, D चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग। आता 1 चा वर्ग आहे, घेतला काय आणि नाही घेतला काय अडचण येणार नाही। ठीक आहे, 1 चा वर्ग 1च असतो आणि कोणत्याही संख्येनं 1 भागलं तरी तेच उत्तर येतं, त्यामुळे घेतलं नाही तरी चालू शकतं। F = 6.67 × आपण 75 आणि 80 एका बाजूला घेऊया, 75 × 80 गुणिले हा 10⁻11 इकडे बाजूला घेऊयात। त्यानंतर आपण घ्यायची काही गरज नाही, कारण की ते नाही घेतलं तरी चालू शकतं। ठीक आहे, पुढे बघा, F = 6.67 × 75 × 60 करा, ते 6000 येईल, 75 × 60 6000 गुणिले 10⁻11। आता F = 6.67 × ह्या 6000ला तुम्ही कसं लिहू शकता, 6 × 10⁻³ 6 × 10⁻³ गुणिले 10⁻1 इथं जे आहे त्या पद्धतीनं मांडलेलं आहे। फक्त या 6000ला मी असं मांडलं, हे फक्त लक्षात ठेवा। ठीक आहे ना, 6000ला अशा पद्धतीनं मांडलेलं आहे। ओके, आता F = 6.67 × 6 × 10⁻³ गुणिले 10⁻1 लक्षात ठेवायचं, मध्ये ज्या वेळेला गुणिले असतं ना त्यावेळेला वरचे जे घात असतात, त्या घातांची बेरीज केली जाते। बघा इथं 11 आहे, लक्षात ठेवा, वरती घातांची काय केली जाते, बेरीज केली जाते। घातांची काय करायची असते, बेरीज। मग 3 + -11, 3 अधिक काय आहे, -11 आहे। मला जरा सांगा यांची बेरीज कशी करायची। बेरीज करताना 2-3 नियम फक्त फॉलो करायचे। एक तर मला सांगा दोन्ही संख्येचं चिन्ह सारखं आहे का, नाही, वेगवेगळं आहे। 11चं चिन्ह काय आहे, वजा आहे, किंवा 3 - 11 याचाच अर्थ डायरेक्टली काय होतो, 3 -
11 चालू शकतं. मला सांगा 11चं चिन्ह काय आहे? वजा. 3चं चिन्ह काय आहे? अधिक. म्हणजे दोन चिन्ह कशी आहेत? वेगळी. दोन चिन्ह वेगळी असली की कधीही लक्षात ठेवा वजाबाकी करायची. ओके, दोन चिन्ह वेगळे आहेत. वजाबाकी करायची असली तर 3 मधनं 11 कोण घालवणार नाही, 11तनंच 3 घालवणार. 11तनं 3 गेलं तर किती येतात? 8. ओके, मग मला सांगा 11 आणि 3 पैकी मोठं कोण आहे? 11 मोठा आहे. 11 मोठा आहे. 11चं चिन्ह काय आहे? वजा आहे. सो उत्तराचं चिन्ह सुद्धा वजा 8, म्हणजे तिथे आलं वजा 8. ठीक आहे. ओके, बघा 6 गुणिले 6 आहे असं लिहिला, 10चा 3रा घात गुणिले 10चा -11वा घात. ह्याचं जे उत्तर आहे काढलेलं आहे आपण वजा 8 आलेलं आहे, 10चा -8वा घात. इथंपर्यंत कोणाला प्रॉब्लेम आहे? नाही आहे. ठीक आहे. आता बघा एफ इज इक्वल टू 6.67 इंटू 6 इंटू 10⁻⁻8. ओके, आता 6.67 गुणिले 6 करून घ्या. हा गुणाकार करून घ्या पहिला. काय नाही, 667 गुणिले 6 असं नॉर्मली करून घ्या, काय अडचण येणार नाही. 6 36, 6 7 42, हाच्याला 4, 6 36 आणि 4 40, हाच्याला 4, 6 36 आणि 4 40, 4002 आलं उत्तर. ह्यांचं गुणाकार केलं. मला सांगा पॉईंट किती हे करायला पाहिजेत? 2. शेवटनं पॉईंट सोडतात माहिती आहेत ना, 2 पॉईंट नंतर इथं मांडलं म्हणजे काय आलं बघा, एफ इज इक्वल टू 6 पॉईंट गेलेला आहे ना, यांचा गुणाकार केला, किती आलाय तो? 40.02 गुणिले 10चा -8वा घात. बरोबर आहे. आता मला सांगा ह्या 40ला म्हणजे 40ला मी जर हा पॉईंट इकडं सरकवला, इकडं म्हणजे डाव्या बाजूला सरकवला, हा पॉईंट जो आहे तो डाव्या बाजूला सरकवला तर इथे येणार आणि तो 0 राहणार, 0 राहणार, 2 राहणार. पण जो पॉईंट सरकवला आहे म्हणजे काय केले, काढले बाहेर मी 10 गुणिले 10 म्हणजे गुणिले 10ला काय नाही म्हणजे किती आहे? 1 आहे. हां, गुणिले 10चा -8वा घात. ठीक आहे. ओके, बघा 4.002. आता गुणाकारामध्ये काय करायची? बेरीज म्हणजेच कळाले ना आता. ओके, 1 - 8 बरोबर किती? -7 म्हणजे 10चा -7वा घात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय काढलाय तुम्ही याच्यात? फोर्स काढलाय. फोर्स प्रत्येकाचं युनिट माहितीच पाहिजे. व्हेरी मच इम्पॉर्टंट IMP, कारण सोडवून काही फायदा नाही तुमचा जर तुम्ही युनिट लिहिणार नसणार तर. बरोबर आहे. फोर्सचं युनिट काय असतं? SI युनिट न्यूटन. पुढे न्यूटन लिहा. हे तुमचं शेवटचं उत्तर असेल. कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. ओके, आता बघा हा जो कॅल्क्युलेट केलेला जो फोर्स आहे बघा 10⁻⁻7 आहे. याचा अर्थ व्हेरी निग्लिजिबल फोर्स आहे, एकदम कमीत कमी फोर्स आहे, एकदम कमी फोर्स आहे. बरोबर आहे का? म्हणजे फोर्स तर आहे, प्रत्येक 2 बॉडीमध्ये फोर्स तर अप्लाय झालेला आहे हे तुम्हाला समजते, पण फोर्स इतका निग्लिजिबल आहे की त्यात 2 बॉडी एकामेकाकडे जात नाहीत. लक्षात आलं ना आता? हां, आता जर समजा हा महेंद्र बसलाय आणि विराट बसलाय, ठीक आहे. समजा महेंद्र एका टेबलावर बसलाय आणि विराट एका टेबलावर बसलाय. ओके, किंवा ह्या एकाच टेबलावर असे दोघं सेम बसलेत असं समजूया, 1 मीटर बरोबर अंतरावर दोघं जण. समजा जर का हे दोघं सुद्धा फ्रिक्शनलेस आहेत, म्हणजे खाली त्यांच्या दोघांना फ्रिक्शन होत नाही, मग एअरचं फ्रिक्शन असून दे नाहीतर खालून होणारं फ्रिक्शन असू दे, फ्रिक्शनलेस. बरं समजलं ना? व्हॅक्यूममध्ये आहेत असं समजा. आता जर हे दोघं फ्रिक्शनलेस असतील तर फ्रिक्शनलेस असल्यानंतर मात्र त्यांच्यावर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो अप्लाय होणार, ॲक्ट होणार. लक्षात आलं का? बघा मी काय म्हणतोय, दोघं जण आहेत. कोण आहे? महेंद्र आहे, इथं विराट आहे. समजा एक जण इथं उभारला, एक जण इथं उभारलाय. ह्या दोघांच्या मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, पण ते इतकं निग्लिजिबल आहे की ते दोघांना एकमेकांना खिचू शकत नाही. पण समजा जर दोघं सुद्धा फ्रिक्शनलेस बेसवर उभा आहेत, फ्रिक्शनलेस म्हणजे कुठंच उभा नाहीत, फ्रिक्शनलेस आहेत, तर मात्र तो जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो त्यांच्यावर अप्लाय होणार. ते दोघं एकमेकाकडे थोडं का अंतर असेल आपण सरकणार. बरोबर आहे की नाही? दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आता ते सरकत असताना समजा हा त्याच्याकडे सरकायला लागलाय तर त्याची व्हेलॉसिटी चेंज होणार का नाही? व्हेलॉसिटी चेंज होणार. ह्याची पण व्हेलॉसिटी चेंज होणार, कारण ह्याची व्हेलॉसिटी किती असणार आहे? 0. थांबलेल्या स्थितीत म्हणजे 0. व्हेलॉसिटी चेंज होणार, बदलणार, आणि व्हेलॉसिटी चेंज होणंच म्हणजेच काय? ॲक्सिलरेशन. ओके, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट कन्सेप्ट, आपल्याला नवीला झालेली आहे. ओके, मग आपण पुढील उदाहरणामध्ये ह्याच उदाहरणावरून ह्याची व्हेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन ह्या दोन्ही गोष्टी काढू शकतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा आपल्याला आता ह्याच ह्याच्यातील दुसरा प्रॉब्लेम बघायचा आहे, म्हणजे पेज नंबर 6 वरचा दुसरा सेकंड प्रॉब्लेम. ओके,
ठरल्याप्रमाणे मास महेंद्रचं किती आहे 75 kg आहे, M2 80 kg आहे. आता दोघं सुद्धा 1 मीटर डिस्टन्सवर बसलेले आहेत, ठीक आहे. आता समजा दोघं जे बसलेले आहेत ते फ्रिक्शनलेस आहे, कुठेही मध्ये फ्रिक्शन नाही आहे, घर्षण होत नाही आहे. याचा अर्थ दोघं आता एकामेकाकडे सरकायला चालवणार. मगाशी फ्रिक्शन म्हणजे हे होतं, काय होतं, जे फोर्स निर्माण होत होता तो एकदम निग्लिजिबल होता, एकदम कमी होता. पण आत्ता जो फोर्स होणार आहे तयार, तो मात्र फोर्स जरा होणार आहे तयार, म्हणजे ती एकमेकाकडे खेचली जाण्याची शक्यता आहे. हा, आता समजा ती खेचली गेलीत, समजूया. तर प्रश्नामध्ये काय विचारले बघा, प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, जर ते दोघं फ्रिक्शनलेस असतील, ओके, महेंद्रा इज सिटिंग इज फ्रिक्शनलेस, महेंद्रा आहे तो फ्रिक्शनलेस बसलेला आहे, स्टार्टिंग विथ झिरो व्हेलॉसिटी, म्हणजे हा महेंद्र जो आहे झिरो व्हेलॉसिटीनुसार स्टार्ट झाला, म्हणजे सुरुवातीला स्टेबल आहे, थांबला आहे, म्हणजे यू इनिशियल व्हेलॉसिटी त्याची किती आहे, 0 आहे, 0 आहे. तो समजा जायला लागला कुणाकडं, विराटकडे जायला लागला, तर मग त्याची व्हेलॉसिटी काहीतरी वाढत जाणार आहे ना ठरल्याप्रमाणे, बरोबर आहे की नाही, त्याची व्हेलॉसिटी वाढत 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 जाणार आहे. तर एका सेकंदानंतर त्याची व्हेलॉसिटी किती असेल, कुणाची, ह्या महेंद्रची, जो पहिला आहे ना त्याची, आणि जे फ्रिक्शनलेस, आणि ती व्हेलॉसिटी काय असेल, म्हणजे त्याचा पॅटर्न कसा असेल, वाढत जाईल, कमी होत जाईल, स्टेबल राहील, ते आपल्याला सांगायचं आहे. ह्याच्यावरनं, ह्या उदाहरणावरनं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा मी परत एकदा प्रश्न सांगतोय, दोघं जण बसलेत, ठीक आहे, फ्रिक्शनलेस आहेत दोघं सुद्धा फ्रिक्शनलेस आहेत, आणि समजा ह्या स्टेबल आहे, म्हणजे याची इनिशियल म्हणजे सुरुवातीचा वेग किती आहे, 0 आहे, सुरुवातीचा वेग 0 आहे, आणि समजा ह्याचा वेग हळूहळू आता काय झाला, वाढत निघाला. आता वेग वाढत निघाला, 1 सेकंदानंतरचं काहीतरी व्हेलॉसिटी असणार आहे की नाही त्याची, ती 1 सेकंदानंतर किती व्हेलॉसिटी आहे ती तुम्हाला विचारलेली आहे. ओके, हा तुमचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही गिवन बघाल, गिवन, तर एक तर तुम्हाला मास ऑफ महेंद्र दिलंय, महेंद्रचं मास म्हणजे एम घेऊया, किती आहे 75 kg, तेवढंच घेतलं तरी चालते, काही गरज नाही. बाकी जो फोर्स आहे तो मागील उदाहरणात जो आहे तोच आपल्याला घ्यायचा आहे. मागील उदाहरणात फोर्स किती निघलेला आहे, दोघांच्या मध्ये किती आहे, 4.002 × 10⁻⁻7 न्यूटन, तोच दोघांच्या मध्ये फोर्स आहे. त्यानंतर बघा आणि काय काय आहे, हा किती वेळानंतरचं सांगितले, टी टाइम 1 सेकंदानंतरचं सांगितले. ओके, ह्या 3 गोष्टी तर दिलेल्या आहेत आपल्याला. हा, आता बघा आपल्याला काढायची आहे व्हेलॉसिटी काढायची आहे. व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपण न्यूटनचे इक्वेशनची, मोशनचे जे इक्वेशन्स आहेत आपल्याला सगळ्यांना पाठ असतील ते, हा, v = u + at, हे त्याचं न्यूटनचं इक्वेशन, मोशनचं पहिलं इक्वेशन आहे, लक्षात ठेवा, v = u + at. ह्या इक्वेशनचा वापर करून आपण ती व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. v = u + at. ह्याच्यामध्ये v म्हणजे काय असतं, फायनल व्हेलॉसिटी, फायनल म्हणजे 1 सेकंदानंतरची, 1 सेकंदानंतरची म्हणजे तेच फायनल, नाही तर फायनल म्हणजे विराटपर्यंत जाईपर्यंत नव्हे, आपल्याला विचारलंय म्हणजे तीच फायनल. इथं फायनल 1 सेकंदानंतरची फायनल म्हणजे v. u म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे 0. a म्हणजे काय, ऍक्सिलरेशन, a म्हणजे ऍक्सिलरेशन, t म्हणजे टाइम, t किती आहे, टाइम 1 सेकंद आहे. u आहे 0, t आहे 1, आपल्याला v काढायचा आहे, म्हणजे a आपल्याकडे नाही आहे ना, म्हणजे a पण आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर आहे का. a कसा काढणार मी, तुम्हाला मागील वर्षी झालेला आहे 9वी मध्ये. तुम्हाला जर का बेसिक पासून परत शिकायचं असेल तर ती NTSC ची बॅच आपण चालू करणार आहे काही दिवसामध्ये. त्याच्यामध्ये CBSE तसेच स्टेट बोर्ड ह्या दोन्हींचं एकत्रितपणे 8वी 9वी 10वी साठी फाउंडेशन बॅच फॉर IIT JEE नीट आणि NDA साठी ती घेतली जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला समजेल ती गोष्ट. बघा याच्यामध्ये ते वापरणार आहे आपण, बरोबर आहे ना. ए तर मला माहित नाही आहे, ए मला काढायचा आहे, त्यासाठी मी न्यूटनचा सेकंड नियम वापरला. वी नो F = ma, हा न्यूटनचा गतीचा दुसरा नियम आहे, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन मागील वर्षी झालेला आहे. F = ma. आता फोर्स तर मला माहिती आहे किती आहे, 4.002 × 10⁻⁻7 = m आहे माझ्याकडे, m किती आहे ते 75 आहे, हां, आणि a मला काढायचं आहे. ओके, जर a मला काढायचं असेल तर काय करावं लागेल, 4.002 × 10⁻⁻7 अपॉन 75 करून ते भागिले करायला पाहिजे, बरोबर आहे. इथपर्यंत कोणाला अडचण आहे का, नाही आहे. आता बघा एक काम करा, हे आता जर तुम्हाला सोडवायचं असेल a = ठीक आहे, हीच मांडणी आहे, बरोबर आहे. बघा हा पॉइंट
माहिती आहे का, वरचा पॉईंट हा काढता येतोय. आता 4.002 हा पॉईंट काढून टाकला समजा, इथं पॉईंट होता तो काढून टाकायचा आहे मला. ठीक आहे, तर काय करतात बघा, 002 म्हणजे 4002 दिलं आहे असं कारण पॉईंट काढून टाकला ना मी. पण नुसता पॉईंट काढून टाकून चालेल काय, नाही. काय 10⁻⁷ आहे असं लिहिलं, 75 भागिले 1000. आता का केलं मी 1000 मला सांगा. मी पॉईंट कुठला काढून टाकला, वरचा. त्याच्यानंतर किती अंक होते, 3. तर खाली 3 अंक आहे का, वाढवलेत काय, 1000 वाढवायचं, हे लक्षात ठेवा. ओके, ह्या दोन गोष्टी क्लिअर आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे जरा सोडवायचं आहे. हे आपण कसं सोडवू शकतो, हा बघा, a इज इक्वल टू काय आहे, 4002 गुणिले 10⁻⁷ भागिले 75 गुणिले 1000. हा 4002 गुणिले 10⁻⁷ भागिले 75 गुणिले 10⁻³ 10⁻³ असं मांडू शकतो हे. मग हे 10⁻³ आहे ते वरती गेलं, हे जे आहे ते वरती गेलं. खाली आहे ना भागिले आहे, भागिले वरती गेलं की काय होणार, गुणिले. भागिले वरती गेलं की गुणिले होणार. म्हणजे राहणार काय, 4002 गुणिले 10⁻⁷ गुणिले 10चा वर गेल्यानंतर ते -3 होते. लक्षात ठेवायचं, वर गेल्यानंतर ते परत काय होतंय, -3 होतंय. क्लिअर आहे. ओके, भागिले राहिलं काय खाली फक्त 75. त्यानंतर 4002 गुणिले -7 -3 काय करायचे असते, बेरीज. बरोबर आहे का, बेरीज करायची असते. -7 अधिक -3 म्हणजे याचा अर्थ काय, लक्षात ठेवायचं, वजा अधिक असलं ना तिथं वजा घेऊन टाकायचं. कन्फ्यूज व्हायचं नाही, वेगळं काही करायचं नाही. अधिक वजा असेल की सरळ वजा घेऊन टाकायचं. दोन्ही चिन्ह कशी आहेत, सारखी आहेत, म्हणजे त्यांची बेरीज करायला पाहिजे. 7 आणि 3 11 म्हणजे -11. का, मोठं कोण आहे, -7 आहे. सो 10⁻⁻11. हे सगळ्यांना येत असेल, काही अडचण नाही आहे. ओके, -10. ठीक आहे, सॉरी, -10. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भागिले किती आहे, 75. कुणाला प्रॉब्लेम आहे का इथं, नाही आहे. पुढं आता हे 10⁻⁻ जो आहे तो आहे असं ठेवा. 4002 भागिले 75 करा. 4002 भागिले 75. ठीक आहे, बघा 75 एके 75 75 पंचे 5 5 25 7 2 7 5 35 आणि 2 37. हां, हे चालते बघा, 75 पंचे. ठीक आहे, किती आलं आहे, 375 म्हणजे 25 उरलं, झाले किती, 252. त्यानंतर 75 दुने 70 140 150. बरोबर आहे ना, 150 आणि 75 तिरक 75 तिरक बसते. 75 तिरक किती, 75 तिरक 225. 225 मग 252 मधनं 225 असा भागाकार सर्वांना जमत असेल अशी इच्छा आहे, नसेल जमत तर नॉर्मल करा. ठीक आहे, 252 भागिले वजा 200 किती ते 25. 225 गेलं, उरलं किती, 27. बरोबर आहे का, 27 उरते. इथं पॉईंट काय पाहिजे, कारण की 75 न 27ला पूर्ण भाग जात नाही. पुढे काय दिला, 0. बरोबर आहे. त्यानंतर बघा 75 एके 75 75 दुने 75 तिरक परत 75 तिरकच 75 तिरक किती आहे, 225. 225 म्हणजे उरलं किती, परत 45 उरलं. हां, 45 उरलं, परत 0 घेतलं, 450 म्हणजे सक्क, म्हणजे 53.36 हे तुमचं उत्तर येते. ठीक आहे, ह्याचा आणि ह्याचा गुणाकार केल्यानंतर 53.36 गुणिले 10⁻⁻. बघा पुढं आता आणखीन एक गोष्ट करू शकतो. 53.36 आहे, 53.36 आहे. हा पॉईंट एक इकडे घेऊ शकतो का नाही मी, हा पॉईंट, हा भागाकार करताय ना, ओके, जमलंच पाहिजे. हा पॉईंट जो आहे तो इकडे मी घेऊ शकतो. कसा, इथं घेतला तर तुम्हाला माहिती आहे, हा पॉईंट ज्यावेळी इकडे सरकतो त्यावेळेला 10 एक्स्ट्रा तिकडे वाढवायचा. 2 पॉईंट आले तर 2 समजला, म्हणजे 100 असेल, गुणिले 10⁻⁻. भागिले 75 झालेला आहे. पुढे बघा, आता 10चा काय घात नाही म्हणजे किती आहे, पहिला आहे, कायच नाही म्हणजे 1 आहे. आणि यांचा काय करतात, बेरीज केली जाते. ओके, बेरीज केली तर मला वाटतं -9 येईल, म्हणजे 5.336 इंटू 10⁻⁹. हे काय आलं, ॲक्सिलरेशन आलं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, हे ॲक्सिलरेशन आल्यानंतर
आपल्याला आता हे याच्यामध्ये ठेवायचं आहे. काय आहे ते? फी इज इक्वल टू यू प्लस AT. बरोबर आहे. आता फी मला काढायचं आहे, व्हेलॉसिटी काढायची आहे. माझी इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 0 आहे. इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. सुरुवात कुठून केलेली आहे? 0 पासून केलेली आहे. माझं ॲक्सिलरेशन काय आहे? 5.336 इंटू 10⁻⁹. बरोबर आहे. त्यानंतर माझा टाइम जो आहे तो किती आहे? इंटू टी. टी किती आहे? 1च आहे. 0 अधिक 5.336 इंटू 10⁻⁹ इंटू 1 इंटू 1 करलं काय? नाही केलं काय? काय गरज नाही. अधिक 0 केलं काय? नाही केलं काय? संपला विषय. राहिलं काय उत्तर? बघा इथं लिहितो मी. फी इज इक्वल टू 5.336 इंटू 10⁻⁹ आणि याचं युनिट लिहिणं फार गरजेचं आहे. मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद लक्षात ठेवा. त्याचं मीटर पर सेकंद स्क्वेअर, ह्याचं मीटर पर सेकंद. ओके, सुटलेलं आहे गणित? ओके. आता बघा ही जी व्हेलॉसिटी आहे, जी काढलेली आहे आपण व्हेलॉसिटी, ही एकदम कमी आहे, निग्लिजेबल आहे. आणि ही व्हेलॉसिटी आहे ती आता विचारलेलं होतं ते कसं राहील, व्हेलॉसिटी काय होईल, हा पण प्रश्नामध्ये विचारलेला आहे तुम्हाला. बरोबर आहे की नाही? व्हेलॉसिटी एक लक्षात ठेवा, ही एक तर कमी आहे, पण ड्यू टू द ॲक्सिलरेशन होत आहे, बॉडीमध्ये ॲक्सिलरेशन होतं. बरोबर आहे की नाही? त्यामुळं ही व्हेलॉसिटी वाढत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे किंवा चेंज होत जाणार आहे. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. लक्षात आलं ना? व्हेलॉसिटी ऑल्सो चेंज, व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. का? कारण की तिथं काय आहे? ॲक्सिलरेशन आहे. लक्षात ठेवा, ॲक्सिलरेशन आहे. आता व्हेलॉसिटी चेंज होणार आहे कारण की ॲक्सिलरेशन आहे, पण त्याचबरोबर ह्या दोन बॉडीज ज्या आहेत त्या हळूहळू कशा होत जाणार आहेत? ड्यू टू द ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशनमुळे काय होत जाणार आहे? तो एकमेकांच्या किंवा जवळ येत जाणार आहेत ना. आणि जवळ येत आल्यामुळं, बॉडी जवळ आल्यामुळं त्यांच्यातलं ग्रॅव्हिटेशनल हे सुद्धा काय होणार आहे? वाढणार आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढण्यामुळं त्यांच्यातलं जे काही ॲक्सिलरेशन आहे ते सुद्धा वाढणार आहे. म्हणजे व्हेलॉसिटी पण कॉन्स्टंट राहणार नाही आणि ॲक्सिलरेशन पण कॉन्स्टंट राहणार नाही. ॲक्सिलरेशन ऑल्सो नॉट कॉन्स्टंट. आता ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट, युनिफॉर्म हे नेमकं काय आहे हे आपण 9वीच्या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहे. ओके, ठीक आहे. आणि जरी आपल्याला काही अडचण असेल तरी मी सांगितलेलं आहे तुम्हाला त्याच्यावर काय ऑप्शन आहे तो. आता एक मिनटं, त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा आणि छोटासा पॉईंट आपण म्हणजे ह्याच दरम्यान बघणार आहे, तो म्हणजे भरती आणि ओहोटीचा, हाय टाईड आणि लो टाईडचा. आता हाय टाईड आणि लो टाईडचा काय हे आहे बघा. लवकर आपण बघूया. समजा दिस इज अर्थ. ओके, आणि हा इथं मून आहे, चंद्र आहे. ओके, मून आपल्याला माहित आहे, आताच मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ऑब्जेक्ट हा अर्थ ह्या मूनला काहीतरी ग्रॅव्हिटेशनल फोर्सने अप्लाय करत असणार आहे. बरोबर आहे की नाही? सेम त्याच पद्धतीनं मून सुद्धा अर्थवर काहीतरी ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करत असणार आहे. ओके, ह्या मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, म्हणजे मून ह्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल, हा सुद्धा ह्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतोय, हा सुद्धा ह्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावतोय. ओके, ह्यानं लावलेल्या ह्याच्यावरच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हा बरोबर पृथ्वीच्या गोल फिरतोय. ठीक आहे, आणि या मूनच्या लावलेल्या ह्याच्यावरच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ज्या अर्थवरचे काही वॉटर असतं, म्हणजे कुठलं? सीज मधलं, समुद्रामधलं. ओके, त्याला टाईड निर्माण, भरती येते बघा, वाढ होते. बरोबर आहे काय? भरती येते. हां, समजा ह्या बाजूला अशी भरती आलेली आहे, ह्याला इथं हाय टाईड असं म्हणणार ह्या बाजूला, आणि इकडं सुद्धा हाय टाईड, आणि वरच्या बाजूला लो टाईड येते. ठीक आहे, लो टाईड, लो टाईड लक्षात ठेवा. म्हणजे कुणामुळे आलेली आहे? जी हाय टाईड भरती, ही इथं भरती येईल आणि इथं काय येणार आहे? ओहोटी. इथं ओहोटी असणार आहे ह्या ठिकाणी. कुणामुळे आलेली? चंद्रामुळे, चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे. ओढलं ना, ओढलं गेलं म्हणजे पाण्याला. आता तुम्ही म्हणाल आपण का जात नाही तसं? कारण आपण स्थायू आहे ना, सॉलिड आहे ना, सॉलिड असल्यामुळे हे होत नाही आपल्यामध्ये बदल. पण ते लिक्विड आहे, ते लिक्विड खेचलं जाते आणि त्यामुळे भरती किंवा ओहोटी येते. आणि जसा चंद्र म्हणजे मून जसा जसा इकडे जाईल तसा तसा ती ओहोटी सुद्धा तशी, म्हणजे अशी 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 ती होत जाते. हे लक्षात ठेवा. समजलं? ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, मूनमुळे म्हणजे चंद्रामुळे तर भरती आणि ओहोटी येतेच, हाय टाईड आणि लो टाईड तयार होतातच. पण त्याचबरोबर जो सूर्य असतो, म्हणजे समजा इथं सूर्य आहे, मोठा आहे फार, 14.98 कोटी किलोमीटर अंतरावर आहे, हा 3.84 लाख किलोमीटरवर आहे, जवळ आहे. म्हणजे हा जवळ आहे, हा मुळात फार मोठा आहे पण फार लांब आहे, फार मोठा फार लांब आहे. त्यामुळे ह्याची गुरुत्वाकर्षण शक्ती एवढी जास्त लागत नाही ह्याच्यावर. कशावर? पृथ्वीवर. समजलं का? हा मात्र लहान आहे पण जवळ आहे, 3,84,000 किलोमीटरवर आहे, आणि त्यामुळे ह्याची जास्त आपल्यावर गुरुत्वाकर्षण शक्ती लागते. पण
ज्या वेळेला हा चंद्र आणि हा सूर्य ज्या वेळेला एका रेषेमध्ये येतात, एकत्र येतात, त्यावेळेला लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला इथं सुपर टाईड असते, एकदम सुपर टाईड, मोठी भरती येते, उधाणाची भरती असं म्हणतो ना त्याला, ती मोठी भरती एकत्र आल्यानंतर. आणि ज्या वेळेला समजा असं झालंय की हा सूर्य समजा इथं आहे, आता हा सूर्य इथं आहे आणि चंद्र इथं आहे, समजलं का? म्हणजे सूर्य आता इथं आहे, म्हणजे फिरणार ना, फिरायला लागलाय एकामेकाबरोबर, कधीतरी इथं जाईल आणि चंद्र कधीतरी समजा इथं आलाय. अशा वेळेला एक काम होईल, एक लक्षात ठेवा, ह्याची ग्रॅव्हिटेशन शक्ती लागते कशावर? पृथ्वीवर ह्याची ग्रॅव्हिटेशन शक्ती लागलेली आहे, सूर्याची पण ग्रॅव्हिटेशन शक्ती लागलेली आहे, पण इथं काउंटर होते, कमी येते, छोटी एकदम भरती येते अशा वेळेला, कारण की ही भरती ह्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ह्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काउंटर होते, विरोध होतो एकमेकाचा, कळालं काय? आणि त्याच्यामुळे छोटी भरती येते अशा वेळी. हा भाग आपला जिओग्राफीचा पार्ट आहे, फक्त ग्रॅव्हिटेशनशी संदर्भात आहे म्हणून इथं त्यांनी दिलेला आहे, लक्षात ठेवा. आपल्याला एक गोष्ट समजतच असेल की बघा ना, चंद्र आडवा येतोय बरोबर, अमावस्या किंवा पौर्णिमेच्या, तुम्ही ते कमेंटमध्ये सांगा की अमावस्येला होते काय पौर्णिमेला होणार आहे, अशा पद्धतीची गोष्ट, आणि हे सुद्धा अमावस्येला होणार आहे काय पौर्णिमेला होणार आहे किंवा ग्रहणाच्या वेळेला होणार आहे, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ओके, ठीक आहे. बघा, आपण आज जे महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, ते पाहिलेले आहेत, जे तुमच्या परीक्षेला विचारू शकतात, आणि मागील पार्ट्स सुद्धा आहेत, आपण अपलोड केलेले आहेत. तुम्ही जी सायन्सची जी प्लेलिस्ट आहे 10वीच्या, ती तुम्ही स्पेशली जाऊन तिथं पाहू शकता. काही कमेंट्स असतील, काही अडचणी असतील, तरी जो आमचा मोबाईल नंबर आहे 87 66 49 28 14, ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून किंवा इथं ग्रुप तयार आहे, त्या ग्रुपला तुम्ही हे करून जॉईन होऊन तुम्ही काय करू शकता, कोणतीही अडचण विचारू शकता. धन्यवाद.